एक मित्र आयुष्यभर पती पत्नी दोघांनी नोकरी केली. माझ्या सोलापूरसारख्या शहरात राहून पै पै वाचवत 2 मुलांचं शिक्षण केलं. शिक्षण बॅचलर ऑफ इंजिनियर्स. 2 जणांचं BEचं शिक्षण करणं सोपी गोष्ट नाही आहे. यथोचितरित्या कर्तव्य पार पाडलं. काळाची पावलं ओळखून रिटायरमेंटच्या आधी जवळपास 8-9 वर्ष आधी पुण्यामध्ये एक फ्लॅट घेतला. 2 BHK. 10 वर्षाचं टर्म लोन घेतलं. तेही फेडलं रिटायर होण्याच्या आधी 1 वर्ष. म्हणजे या पती पत्नींचे कष्ट पहा. पुण्यात जो ॲडिशनल फ्लॅट घेतला आहे त्याच्या EMIचा त्रास मुलांना होऊ नये. म्हणजे आटोकाट एक आईवडिलांचं कर्तव्य पूर्ण करत जगलेला हा मित्र. तरी सुद्धा कुठेतरी काहीतरी कमी पडलं हा मनामध्ये सल ठेवून त्याचा एक मुलगा त्याच्या जीवावर उठलाय. दुसऱ्या मुलाला सुद्धा इंजिनियर केलंय, त्याला सेटल करावं म्हणून त्यांनी त्याला 15-20 लाखाची मदत करून दुसरा फ्लॅट बुक करायला लावला. त्याचा EMI तो मुलगा त्याच्या 75-80 हजार पगारातून भरतोय, जवळपास 55,000. थोडक्यात त्या मुलाला सुद्धा आजही हेच आईबाबा सांभाळत आहेत. काळाची पावलं काही विचित्र पडतायत सध्या. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हैदोस माजलाय. एक नवीन क्रांती आणि परिणाम हळूहळू या समाजामध्ये दिसू लागलेत. एक काळ असा होता, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी घेऊन BE होणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढलं होतं. तसंच BE कॉम्प्युटर करणाऱ्यांचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं होतं. त्यातील जवळपास 70% लोक ॲब्सॉर्ब पण झाले. नोकऱ्या मिळाल्या. मल्टीनॅशनल कंपनीज प्रत्येक शहरात वाढत आहेत. प्रत्येक शहरात म्हणजे मोठमोठ्या शहरात. परिणामी चांगल्या नोकऱ्या, लाखो रुपयाचे पगार. त्यामुळं 50-50 हजार रुपयाचा EMI सहज भरणारा हा एक समाज. आणि मग छोट्या छोट्या शहरांमध्ये, मग ते सोलापूर शहर घ्या, सातारा, सांगली, कोल्हापूर घ्या, मिरज घ्या, किंवा इकडं तुम्ही जाल लातूर, जालना, औरंगाबाद, आजचं संभाजीनगर. इथून सगळ्या अशा विद्यार्थ्यांचा, अशा होतकरू तरुणांचा ओढा पुणे, हैदराबाद, बेंगलोर, मद्रास, दिल्ली अशा मोठ्या शहरांकडं त्यांनी मोर्चा वळवला नोकऱ्यांसाठी. अर्थातच IT हब, ज्या ज्या ठिकाणी IT पार्क आहेत त्या ठिकाणी मुबलक नोकऱ्यांची निर्मितीसुद्धा झाली. हजारो कंपन्यांचा कारभार आज बेंगलोर, पुणे, हैदराबाद इथून चालतो, सर्वांना माहिती आहे. पण आत्ता काळाची पावलं थोडी बदलली आहेत. त्यामुळं माझ्या ह्या मित्रांनी जी काही मदत केली, जो काही त्यांनी आजपर्यंत खस्ता खाल्ल्या, आणि इथून पुढंसुद्धा त्याच्या बोलण्यात आलं की अजून एखाद्या मुलाला मी आजपर्यंत जे काही मनात सल ठेवून तो जगतोय
त्यालासुद्धा मी 5-50 लाखाची मदत करीन, त्याचं कर्ज फेडायला सह्या करीन असं म्हटल्याबरोबर मी त्याला अडवलं आणि त्याला सांगितलं, राजा, तुझं वय आता 66 आहे, तुझ्या पत्नीचं वय आता 62 आहे, तुम्ही जगलात किती याच्याकडं मागं वळून बघ आणि राहिलंय आयुष्य तुमचं किती त्याच्याकडं जरा नीट निरखून पहा. काळाची पावलं कशा पद्धतीने बदलली आहेत हे पहा, असं मी त्याला सांगितल्याला 10 ते 11 दिवस झाले आणि आज मला कळतं आहे की ज्या मुलाच्या पगारावरती तो त्याला 20-25 लाखापर्यंतची मदत करणार होता त्याची नोकरी गेली आहे. शेवटी हा प्रायव्हेट सेक्टर हा एक गॅस भरलेला फुगा आहे. त्याला आता बारीकसं छिद्र पडलं आहे, त्याच्यातली हवा हळूहळू चालली आहे. हे एका घरातलं उदाहरण मी तुम्हाला सांगतोय. पण या पुण्यासारख्या शहरात नोकऱ्या गेलेली तरुण पिढी आणि EMI भरू न शकल्याने जप्त झालेले फ्लॅट अशी जर तुम्ही यादी कराल ना, तर आत्ता मी यादी करायला बसलो तर एक फुलस्केप पान नक्की त्या नावांनी भरेल. कुणाला घाबरवतोय मी किंवा कुणाला मागे खेचतोय असा अर्थ मुळीच काढू नका. फक्त मी जे घडतंय जगात, जे मला दिसतं ते तुमच्या मनापर्यंत पोचवून थोडंसं तुम्हाला सावधानतेने पावलं कशी उचलायची हे सांगण्यासाठी ही माहिती देतोय. जे काही फ्रेशर म्हणून BE कॉम्प्युटर, BE IT, MCA किंवा इतर काही कोर्सेस केलेले कॉम्प्युटरमधले तज्ज्ञ लोक ज्यांना जॉबसाठी वेटिंग पिरियड नव्हता, आज फ्रेशर्स आर रिजेक्टेड. रादर डिमांड ऑफ फ्रेशर्स इज लेस अँड लेस. फ्रेशरला नोकऱ्या मिळण्याचं प्रमाण आता सध्या कमी होत चाललेलं दिसू लागलं आहे. कारण फ्रेशर जे इनिशियली काम करायचे ते सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारा कंपन्या करून घेऊ शकतात हा विश्वास आणि ती टेक्नॉलॉजी तेवढी रोज पुढं चालली आहे. मध्यंतरी एका पुस्तक प्रकाशनाला मी गेलो, त्यावेळेससुद्धा काही संपादक लोकांमध्ये गुफ्तगू सुरू होती. काही पब्लिशर्समध्ये सुद्धा कुजबूज सुरू होती की आता अनुवादासाठी सुद्धा AIची मदत आम्हाला खूप चांगली होते, फक्त नंतर चेक करण्यासाठी माफक दरामध्ये माणसं उपलब्ध आहेत. म्हणजेच एक एक क्षेत्र हे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं पादाक्रांत होऊ लागलेलं आहे. माणसाच्या हातून ते सुटत चाललेलं आहे. ही काळाची पावलं जो कोणी लगेच ओळखेल आणि त्याप्रमाणे जो स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यास तयार असेल तोच इथे तरला जाईल. आजच्या तरुणाईपुढं खूप मोठं आव्हान आहे. ते आज जे शिकतायत ते कदाचित 2 ते 3 महिन्यात खूपच मागासलेलं शिक्षण आहे अशी परिस्थिती निर्माण होत आहे. जेणेकरून तुम्हाला अपडेट ठेवण्यासाठी सतत शिकत राहावं लागणार आहे, तेही टू कोप अप विथ द मॉडर्न टेक्नॉलॉजी. जे काही मॉडर्न टेक्नॉलॉजी, जे काही इनोव्हेशन्स होत राहतात त्याच्याबरोबर तुम्हाला स्वतःला सुद्धा अपडेट ठेवावं लागेल. तर आणि तरच तुम्ही या भरघोस EMIची जी कर्ज घेतली आहेत ती तुम्ही म्हाताऱ्या बापाच्या खांद्यावर न जाता स्वतः फेडू शकाल. असंच मला तुम्हाला विनंतीवाला सांगावंसं वाटतं. जे लोक नवीन या क्षेत्रात येऊ इच्छितात, जे म्हातारी माणसं आपलं घर, आपलं शेती असं विकून काही मोठ्या शहरात 1 कोटी 1.5 कोटीचं घर घेण्यासाठी मुलाला मदत करू इच्छितात, त्यांनी थोडंसं थांबावं, नक्कीच थांबावं. जी काही तुम्हाला शेतीवाडी, तुमचं शहरातलं खेड्यातलं घर ते तुम्हाला पुन्हा लागू शकतं. तुम्हालाच नाही, तुमच्या मुलाला कदाचित परत यावं लागू शकतं. अशीच विदारक परिस्थिती मोठमोठ्या शहरामध्ये
लवकरच निर्माण होईल असं चित्र आहे. त्यामुळं कोणत्याही अशा ओल्ड एजेड पेरेंट्सला कोणतीही स्थावर मिळकत, गावाकडची शेतीवाडी ही विकून तुमच्या पाल्यांना विश्वासाने मदत करण्याचा विचार जर तुमच्या डोक्यात असेल तर तो विचार सध्या बाजूला ठेवा. एखाद्या मुलीच्या किंवा मुलाच्या प्रायव्हेट नोकरीवरती लगेच खुश होऊन 2 ते 3 वर्षात त्याच्यासाठी 2 कोटीचा फ्लॅट घेत असाल आणि त्या EMIला मी भरायला बांधील आहे अशा जर तुम्ही एक बाप म्हणून किंवा त्या मुलाचा काका मामा असं म्हणून सह्या करायला उद्युक्त होत असाल तर कृपा करून तशा सह्या करू नका. त्या मुलालासुद्धा जोपर्यंत पूर्ण स्थिरस्थावर होत नाहीस, जोपर्यंत तू स्वतः फ्लॅटची निम्मी किंमत कमवत नाहीस तोपर्यंत तू कर्जबाजारी होऊ नकोस अशीही त्याला सूचना द्या. काळाची पावलं थोडी वेगळी पडत आहेत. ती जर वेळीच तुम्ही जाणली नाहीत तर तो काळ तुम्हाला खाऊन टाकेल हेच या व्हिडिओद्वारे मी सांगतो आहे. कोणतीही तुमच्या मनात भीती घालत नाही आहे मी. तुम्ही ही फॅक्च्युअल पोझिशन मोठमोठ्या शहरात तुमच्या माहितीत असणाऱ्या सर्व नातेवाईकांना, सुशिक्षितांना, हायली क्वालिफाईड लोकांना, या गोष्टी त्या त्या क्षेत्रातल्या पारंगत लोकांनासुद्धा विचारून कन्फर्म करू शकता. मित्रांनो, साधी राहणी, उच्च विचारसरणी ही जी म्हण प्रचलित आहे, शेकडो वर्षापासून प्रचलित आहे, ती अंगीकारण्याचे सध्याचे दिवस आहेत. घरची शेती वाडी, घरचं जे काही साधं राहणीमान आहे त्याची कदाचित पूर्ण कुटुंबालाच पुन्हा गरज भासू शकते. त्यामुळं आपल्या काळ्या आईचा तुकडा, तुमच्या नावावर असलेली जमिनीचा तुकडा विकू नका हेच मी माझ्या शेतकरी बंधूंना नक्की सांगेन. जय हिंद, जय भारत.